एकदा का तुम्ही ही दिलेल्या पद्धतीने पनीर हैदराबादीची रेसिपी केली तर विश्वास ठेवा पुन्हा पुन्हा हीच रेसिपी कराल. नमस्कार, मी शिल्पा. टेस्ट ऑफ शिल्पाज लाईफ या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत हॉटेल स्टाईल पनीर हैदराबादी. कोणतीही काटछाट न करता विना टोमॅटो, विना काजू, अगदी 15 मिनिटात होणारी माउथ वॉटरिंग डिलिशियस अशी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. यासाठी इथे मी घेतलेले आहे अर्धा किलो पनीर, जे छोट्या छोट्या क्यूबमध्ये मी अशा उभ्या पद्धतीने कट केलेले आहेत. आता आपण ते फ्राय करून घेऊया. यासाठी इथे पॅनमध्ये मी तेल टाकलेलं आहे 1 चमचा. ते व्यवस्थित आपण स्प्रेड करून घेऊया आणि आता त्यामध्ये आपण पनीर टाकूया. यामध्ये सगळं पनीर टाकून घ्यायचं आहे. गॅसची आच मंद ठेवायची आहे आणि त्याच्यावर ते भाजायचं आहे. हे भाजत असताना लक्षात ठेवा, जर पनीर तुमचं हार्ड झालं तर तुम्ही गरम पाण्यात आत्ता पनीर फ्राय झाल्यानंतर थोडंसं गरम पाणी करा आणि त्यामध्ये ते 15 मिनटं बुडवून ठेवा, म्हणजे पनीर सॉफ्ट होईल. पनीर हलवत राहायचे सारखं, जेणेकरून ते खाली लागणार नाही. आपण टॉस करूया पनीर. व्यवस्थित लालसर होतं. जास्त भाजायचं नाही करपट, असं थोडंसं मंद आचेवरच भाजायचं, थोडंसं लालसर करायचं आहे. आता हे झालेलं आहे आपलं पनीर. आपण आता काढून घेऊया एका प्लेटमध्ये. सगळं पनीर मी व्यवस्थित काढून घेतलेलं आहे. आता आपण मसाला करूया. त्यासाठी कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे. मी मोठे 4 कांदे घेतलेले आहेत, 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि 1 तुकडा आल्याचा घेतलेला आहे. इथे कुठेही काटछाट करायची नाही, फक्त कांदा सोलून तेवढा घ्यायचा आहे. आता आपण हे तेलात सगळं एकत्र फ्राय करूया. जरा लालसर असा कांदा करायचा आहे. लसूणही चांगला भाजला गेला पाहिजे आणि मिरचीही. आता यामध्ये आपण एक छोटीशी मुठभर अशी पालक टाकणार आहोत आणि कोथिंबीर टाकणार आहोत. पालक तुमच्या आवडीनुसार घ्या, जेवढी तुम्हाला लागेल तेवढी, पण मुठभर ठीक आहे. याच्यात तुम्ही पुदिनाही ॲड करू शकता. ते व्यवस्थित थोडंसं भाजून घ्यायचं आहे. या पद्धतीनं सगळी व्यवस्थित भाजून झाली, पाणी आटलं की आता आपण ती थंड करायला बाहेर ठेवूया, जेणेकरून थंड झाल्यानंतर आपण त्याची पेस्ट करूया. थंड बघा झालेली आहे आता ही आपली भाजी थंड. आता आपण त्याची पेस्ट करून घेऊया. ही पाणी न ॲड करता आपण त्याची पेस्ट करून घ्यायची आहे. अगदी अशी बारीक पेस्ट झाली पाहिजे याची. बघा व्यवस्थित झालेली आहे. आता आपण पॅनमध्ये पुन्हा त्याच पॅनमध्ये तेल घेऊया. इथे मी मोठी विलायची घेतली आहेत, 5-6 लवंगा घेतलेल्या आहेत, 2 हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहेत, मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 1 चमचा जिरे घेतलेले आहे. आता ते तडतडून देऊया आपण. आणि त्यामध्ये ते तडतडल्यानंतर त्यामध्ये जो आपण मसाला पेस्ट केलेली आहे ती टाकायची आहे आणि थोडंसं हलवून घेऊया आपण, जेणेकरून ती खाली लागणार नाही आहे. मसाला जास्त काळा करायचा नाही आहे, खडा मसाला थोडासाच हे करायचा आहे. वाफलून घेऊया ही 5-10 मिनटं. तोपर्यंत आपण प्युरी करून घेऊया. इथे मी 1 वाटी दही घेतलेलं आहे, व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे. दही जास्त आंबट घ्यायचं नाही आहे. याच्यात 1 चमचे लाल तिखट, हळद, धनेपूड, जिरेपूड आणि मीठ टाकायचं आहे. याची क्वांटिटी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देईनच. हे सगळं आपण एक मिक्स करून घेऊया. व्यवस्थित पेस्ट करून घ्यायची आहे. आता आपला मसाला वाफलेला आहे व्यवस्थित, त्याला तेल सुटलेलं आहे. तो एकदा हलवून घेऊया आणि त्यामध्ये जे आपण केलेलं आहे ते ॲड करूया. बघा व्यवस्थित झालेलं आहे. वाटलं तर तुम्ही पुन्हा एकदा 5 मिनटं ते वाफलावायला ठेवू शकता. जेवढा मसाला जास्त वाफलला जाईल तेवढं छान टेस्ट येते भाजीला. त्यामुळं अगदी व्यवस्थित वाफलावायचं आहे. इथे कंटाळा करायचा नाही आहे. आता आपण जे दह्याचं मिश्रण केलं आहे मसाल्यांचं, आपण त्यामध्ये टाकूया आणि ते व्यवस्थित हलवून घेऊया. पटकन हे हलवून घ्यायचे, जेणेकरून दही फुटणार नाही आपलं. आणि ते पण वाफलायला आपण 5 मिनटं ठेवूया. 5 मिनटानंतर बघा व्यवस्थित तेल सुटलेलं आहे, दही एकजीव झालेलं आहे मसाल्याबरोबर. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया. आपल्याला जेवढी ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार आपण पाणी टाकायचं आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये पनीर ॲड करूया आणि ते हलवून घेऊया व्यवस्थित. आता यामध्ये आपण वरून
कसुरी मेथी थोडीशी टाकायची आहे 1 चमच्याबरोबर. कसुरी मेथी टाकल्यानंतर आपण 1 चमचा दुधाची साय टाकायची आहे, जी व्यवस्थित मी मिक्सरला मारून घेतलेली आहे आणि ती मिक्स करून घेऊया. आता तीही 5 मिनटं आपण भाजी वाफलायला ठेवूया. 5 मिनटानंतर उकळे आल्यानंतर आपण त्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे आणि वरून थोडंसं तडका द्यायचा आहे लाल तिखटाचा. तेल गरम करून थोडंसं लाल तिखट टाकायचं आणि वरून तडका द्यायचा आहे. थोडंसं गार्निशिंग करूया. आपली झटपट पनीर हैदराबादीची रेसिपी तयार झालेली आहे. रेसिपी नक्की करून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील.